जय हिंद. भारतीय वायुसेना 93च्या वाढदिवसानिमित्ताने सर्व भारतीय वायुसेनेचे पदाधिकारी, ऑफिसर्स, एअरमॅन, NCs अँड फॅमिलीजला माझ्या कुटुंबातर्फे हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे आजच्या भारतीय वायुसेनाच्या दिनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी राहता या ठिकाणी श्रद्धांजली भारतीय वायुसेनेच्या म्हणजे संरक्षणाच्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांना आपण मानवंदनासुद्धा दिलेली आहे. आज आपण राहता तालुक्यातील सर्व माजी सैनिक या ठिकाणी एकत्र येऊन शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याचप्रमाणे सर्व जवानांना मानवंदना दिलेली आहे. आज आपण बघतो की भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी आपल्याकडे भारतीय वायुसेनेचं नाव रॉयल एअरफोर्स म्हणून होतं. रॉयल एअरफोर्स हे नंतर इंग्रजांच्या काळामधून भारतीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण भारतीय वायुसेना हे नाव आपण त्या ठिकाणी दिलं गेलं आहे. आपल्या रॉयल एअरफोर्समध्ये बरेचसे सैनिक होते जे की टेक्निशियन होते, ऑफिसर्स होते आणि त्या वर्ल्ड वॉरमध्ये आपल्या भारतीय सेनेने खूप चांगलं नाव कमवलेलं आहे. आपण ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशामध्ये अनेक युद्ध झाले. 62, 65, 71, 99 आणि ऑपरेशन सिंदूर अशी अनेक युद्ध आपण या पाकिस्तानच्या विरोधात आपण त्या ठिकाणी जिंकलेले आहेत. चायना विरोधात आपण त्या ठिकाणी सशर्तीने आपण चॅलेंजसुद्धा घेतलेलं आहे. अशी भारतीय वायुसेना खूप एक सक्षम, प्रभावशील अशी एक भारतीय वायुसेना आहे. त्याचा आज 93 वाढदिवस आपण साजरा करत आहोत. त्याचं घोषवाक्य आहे की नभ स्पृशम दीप्तम. आपण ज्यावेळेला बघतो की आकाशाला गवसणी काढणारा, आकाशाला भेदणारा आपलं भारतीय वायुसेनेचं विमान, एअरक्राफ्ट जे खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये आहेत, खूप लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे. आणि त्याचप्रमाणे भारतीय वायुसेनेने आपल्या देशामध्ये खूप मोठे चांगले त्या ठिकाणी सक्षम अशी विमानांची या ठिकाणी निर्मितीसुद्धा केलेली आहे. त्याचप्रमाणे HF-24 मारुत एअरक्राफ्ट आपण या भारतीय बनावटीचं आपण त्या ठिकाणी तयार केलं गेलं. आणि सध्या HALमध्ये एक लेटेस्ट एअरक्राफ्ट अजित म्हणून त्या ठिकाणी तयार होत आहे. ही सुद्धा खूप चांगली टेक्नॉलॉजी आपल्या देशाची डेव्हलप होत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगला विमान भारतीय वायुसेनेचा आहे. आपण ज्यावेळेला युद्धामध्ये पॅकेट, डाकोटा, Su-7 त्याचप्रमाणे नॅट अशी एअरक्राफ्ट नाही सक्षम अशी एअरक्राफ्ट त्यावेळी होते, पण ते खूप एक्सपेन्सिव्ह असल्यामुळे ते ग्राउंडेड केले गेले काही काळाने. आणि नंतर आपण लेट प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी यांच्या रशियाची मैत्रीमुळे आपल्याला मिक्स सिरीजचे एअरक्राफ्ट MiG-21 आपल्याला खूप वर्ष या ठिकाणी चांगली सेवा त्याने दिलेली आहे. आज आपण त्याला की काही काळानंतर आपण त्याला आजच्या निमित्ताने त्याला आपण ग्राउंडेड केलेलं आहे. 60 वर्ष सेवा देऊन अत्यंत लेटेस्ट आणि खूप प्रभावी आज युद्धामध्ये सहभागी होऊन या MiG-21 एअरक्राफ्टने खूप चांगलं काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये MiG-20, MiG-21, मिग असे मिगचे 2-3 प्रकार होते. नंतर आपले MiG-23, MiG-25, MiG-27, MiG-29 असे मिगचे सिरीज आपल्याला मिळालेले आहेत. विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, विद्यार्थिनींना सुद्धा मला सांगायचं की आपल्याला आपल्या भारतीय वायुसेनेचा गर्व असला पाहिजे. आपण या निमित्ताने भारतीय वायुसेनेमध्ये सिलेक्ट व्हावेत, निवड व्हावी. त्याचप्रमाणे आपण एअरक्राफ्ट इंजिनियरसुद्धा होऊ शकतात. NDAमध्ये आपल्याद्वारे आपले पायलट होऊ शकतात. आणि त्याचप्रमाणे आपल्याला रिक्रुटमेंटद्वारे आपण या ठिकाणी एअरमनसुद्धा आपण एक टेक्निशियन, नॉन टेक्निकल, मेडिकल अशा क्षेत्रामध्ये तुम्ही खूप चांगलं कार्य करू शकतात. एअर क्रूसुद्धा होऊ शकता तुम्ही. त्याचप्रमाणे फ्लाईट इंजिनियरसुद्धा होऊ शकतात. असे एअरफोर्समध्ये एअरक्राफ्ट रिलेटेड खूप ब्रँचेस आहेत, ज्या ब्रँचेसद्वारे तुम्हाला चांगली संधी आहे. ही संधी तुम्ही घेतली पाहिजे आणि एक चॅलेंज स्वीकारलं पाहिजे. एअरफोर्स हे खूप चांगलं रॉयल एअरफोर्स आहे, म्हणजे खूप सक्षम एअरफोर्स आहे, स्टँडर्ड आहे. सर्व काही सुविधा एअरफोर्समध्ये दिल्या जात आहेत आणि या सुविधांचा नक्की तुम्ही आपल्या देशासाठी सेवा करण्याकरता त्याचा उपयोग करून घ्याल अशी भारतीय वायुसेनेला मी जय हिंद करतो, नमस्कार करतो. धन्यवाद.